ऐका ना, जी आपण मागच्या वेळेस जे टरबुजाचं सरबत केलं होतं ना, तुम्ही जरी बघितलं असेल ना, ते मोहब्बत शरबत, त्यासाठी जो रुअफजा वापरला होता का, तो मला माहिती झाला कसा बनवायचा. तो एकदम सोपा आहे, घरच्या घरी बनवतो. कोणचा कलर विलर काही गरज नाही त्याला टाकायची. एकदम सोपी पद्धत आहे, मी तुम्हाला दाखवते. हे बघा, मी गुलाब घेतलेत. आता हे गुलाब कुठून घेतले ना, याची स्टोरी मी तुम्हाला ना लाँग व्हिडिओमध्ये सांगन, कारण की ते खूप महाग आहेत आता सध्याला गुलाब. हे मला काही पैशांनी लागले नाही, त्यामुळे मी सांगते. मी गुलाबच्या पाकळ्या काढून घेतल्यात, त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं. त्याला 1 ते 1.5 चमचा ही कढाईमध्ये पाणी तापायला टेकलं. त्यामध्ये ह्या पाकळ्या होत्या का, ह्या पाकळ्या टाकून घेतल्या. हे बघा, आता 15-20 मिनटामध्ये ना आपोआप कलर सोडायला लागतो. एकदम नॅचरली कलर येतो, कोणताही केमिकल वगैरे टाकायची गरज नाही. हे बघा, छानसा कलर झाला. मी त्याला गाळून घेतलं. आता एका कढाईमध्ये डबल ते पाणी, तो जो आपण काढला होता का कलर पाक, तो टाकून घ्यायचा. 1 कप, मोठा कप भरून साखर टाकायची. थोडंसं लिंबाचा रस टाकायचा, घट्ट म्हणजे साखर होऊ नये म्हणून. थोडंसं गोड चमचा म्हणजे गोडं तेल टाकायचं आपण जो खातो ते, आणि त्याला 10 मिनटं अजून उकळून द्यायचं. एकदम छान उकळतं बघा. बंद करायचं आणि एका जारमध्ये भरून घ्यायचं. आता याला बाहेरच ठेवायला लागतं, काही याच्यामध्ये ठेवायची गरज नाही. रोअफजा म्हणजे कसं गुलाब सरबत, गुलाब सिरप, किंवा मग आपल्या भाषामध्ये गुलाब पाक म्हणू शकतो आपण याला. खूप तसंच लागते टेस्ट, काही टाकायची गरज नाही. खूप सोपं आहे. आपण लिंबू सरबत, नुसतं सरबतही करून पिऊ शकतो. खूप छान होतं, नॅचरली कलर आहे. हे बघा, छान वाटलं तर लाईक करा.